खालापूर शहरातील कुंभार आळी आणि पाटील आळी परिसरातील नागरिक सध्या विजेच्या समस्येमुळे प्रचंड त्रस्त झाले आहेत। गेल्या अनेक महिन्यांपासून या भागात अत्यंत कमी दाबाने म्हणजेच लो व्होल्टेजनं वीज पुरवठा होते। वारंवार तक्रारी करूनही महावितरण याकडे गांभीर्याने पाहत नसल्यानं अखेर येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील पंडित यांनी प्रशासनाविरोधात एल्गार पुकारलाय। येत्या 1 जूनपासून त्यांनी थेट उपोषणाचा इशारा दिलाय। स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार कुंभार आळी आणि पाटील आळी परिसरात दिवसभर व्होल्टेज सतत कमी जास्त होत असतं। यामुळे घरातील पंखे, फ्रीज, टीव्ही, मिक्सर आणि एसी यांसारखी महागडी विद्युत उपकरणं शोभेच्या वस्तू बनली आहेत। अनेकांची उपकरणं तर जळून खाक झाली आहेत। सर्वात गंभीर बाब म्हणजे कमी व्होल्टेजमुळे पाण्याच्या मोटारी सुरू होत नसल्यानं ऐन उन्हाळ्यात नागरिकांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे। या त्रासाला कंटाळून नागरिकांनी तोंडी, लेखी आणि आपले सरकार पोर्टलद्वारे अनेकदा तक्रारी केल्या। मात्र महावितरणचे अधिकारी फक्त येतात, पाहणी करतात आणि पोकळ आश्वासनं देऊन निघून जातात। अधिकाऱ्यांच्या या ढिसाळ कारभारामुळे खालापूरकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। आता मात्र नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला असून महावितरणला शुद्धीवर आणण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुनील पंडित 1 जूनपासून उपोषणाला बसणार आहेत। आता तरी महावितरण झोपेतून जागे होणार का आणि कुंभार आळीतील नागरिकांना हक्काची वीज मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। खालापूरचा रहिवासी आहे सुनील रमाकांत पंडित, कुंभार आळीमध्ये राहतो। गेले कित्येक दिवस व्होल्टेजचा म्हणजे कमी दाब जास्त दाब येतोय, त्याच्यामुळे घरातील काही उपकरणं जळलेली आहेत। त्याच्यामुळे इथं आमच्या आळीतील इतर लोकांना पण त्रास होते, पण एवढे विनवणे करून अर्ज देऊन म्हणजे त्यांना त्याही दुर्लक्ष करते। त्यामुळे मी 1 जूनला मी उपोषणाचा त्यांना हे देते, इशारा देते। त्यांनी काय सांगितलं म्हणजे कामं कधी करतोय आम्ही? ते म्हणतात आमच्याकडे कंडक्टर नाहीत, त्याच्यामुळे काम होत नाही। काय लोकांचं नुकसान झालंय का? हा, नुकसान बरेच लोकांचं नुकसान झालंय। टीव्ही, फ्रीज, व्होल्टेजमुळे पाण्याचा प्रादुर्भाव होतोय, त्याच्यामुळे पंप चालत नाही, लोकांना पाणी प्यायला भेटत नाही। मेन म्हणजे बाकीचं इतर नदीचं पाणी आहे, पण पिण्याचं पाणी जे बोरिंगचं आहे ते पंपच चालत नाही, त्याच्यामुळे लोकांचा लय त्रास झालेला आहे। जनोदय करिता मनोज कळमकर, खालापूर।